गुड मॉर्निंग कोची. सो फायनली आम्ही कोचीच्या एअरपोर्टला आहोत आणि प्रवास खूप मस्त झाला. मला खरंच खूप छान वाटलं कारण सकाळचा ब्रेकफास्ट हा फळामध्ये होता. कापूस पिंजून ठेवलाय जसा, ती पोयम पण माझ्या लक्षात आली. आणि दुसरी गोष्ट बाय. एक शूज घातलाय तिने, एक शूज नाही घातलाय. फायनली आम्ही कोचीमध्ये उतरलो आहोत आणि बेबी लोकांबरोबर ट्रॅव्हल करणं म्हणजे बापरे. एक शूज माझ्या हातात आहे. रुद्रा झोपलाय, ईश्वरी झोपली आहे आणि खरंच ते पण लगेज बघ सोनं कसे दिसलं ना आपल्याला. गुड मॉर्निंग कोची. सो फायनली आम्ही कोचीच्या एअरपोर्टला आहोत आणि प्रवास खूप मस्त झाला. मला खरंच खूप छान वाटलं कारण सकाळचा ब्रेकफास्ट हा फळामध्ये होता. कापूस पिंजून ठेवलाय जसा, ती पोयम पण माझ्या लक्षात आली. आणि दुसरी गोष्ट आणि पुढचा प्लॅन असा आहे की आता आम्ही कोचीवरून मुन्नारला बसने जाणार आहोत. आणि आमची एक बस आहे कारण ग्रुप आहे, मोठा आहे, त्यामुळे एक छोटीशी बस केलेली आहे आणि ती बस आम्हाला मुन्नारला घेऊन जाणार आहे. एकंदरीत तो 3 ते 4 तासाचा प्रवास असेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या लॉन्चवर उतरणार. त्याच्यानंतर फ्रेश होणार आणि आय थिंक तो हिल स्टेशन आहे. मणीचे जसेही असे सगळे ॲक्सिडेंटली असतं, जसं काही ठरवलेलं काही प्लॅनिंग वगैरे नसतं, त्यामुळे आहे इन्फॉर्मेशन वगैरे सगळी आहे, पण स्टेप बाय स्टेप उलगडत जाऊ दे. आणि त्याच्यानंतर मुन्नारचा तो प्लॅन आणि मग नंतर जी काही धमाल असेल तर आपला ग्रुप आहे. तर हेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाऊया पुढच्या प्रवासाला. आम्ही कोची एअरपोर्टला आलेलो आहोत आणि माझा आवडता प्राणी आणि मला तो खूप आवडतो. माझा भाऊ तर मला बेबी एलिफंट नावाने पण बोलतो. तर असा माझा आवडता प्राण्याजवळचं जाणं बनतं. आणि केरळला तर हत्ती, वाव, केरळ म्हटलं तर हत्ती, इडली या सगळ्या गोष्टी आल्याच. त्यामुळे इथे खूप सुंदर एक हत्तीचं स्कल्पचर आहे, त्याला कैद करणं तर बनतंच. तर आम्ही हत्तीबरोबर सेल्फी काढायला आलेलो आहोत. खूप भारी वाटतंय. लाईफ साईज आहे त्याची, मस्त वाटतंय. डिटेलिंग एकदम ऑसम आहे. हो, भारी वाटतोय ना, एक नंबर हत्ती. आणि हा आहे कोची एअरपोर्ट. त्या 2 जवळ घेऊन बसू. सो फायनली आमची ही बस आहे, ह्याच्यामध्ये आम्ही आमचा पूर्ण ग्रुप बसणार आहे आणि लगेज आतमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर चला फायनली जर्नी फिरणं सुरू.
विचारूया तू काय एसी असेल तर काय करणार. एक मिनिट थांब ना निखिल. काय झालं आपल्याला एसी आहे का नॉन एसी आहे? एसी आहे. मग बंद करायला लागेल. तर बाबू उघडायचं नाही तो बोलला. धर हे घे. काय पुढेच बस. जो नाश्ता आहे ना त्यांनी दिलेला. 2 आहेत. सो फायनली आता आम्हाला एसी बस मिळाली आमची. रात्रभर आम्ही झोपलो नव्हतो, कंटिन्यू पॅकिंग वगैरे, त्यामुळे कधी झोपलो ते कळलंच नाही. त्यांनी एक ब्रेक घेतलाय, तिथे गाडी थांबवली आणि आता आपण खाणार आहोत. त्याच्यानंतर अजून 2 तास आहेत, गाडी कंटिन्यू चालू राहणार आहे. तोपर्यंत इकडच्या खाऊचा स्वाद घेऊया आणि मग पुढे जाऊया. केरळमध्ये एक हॉटेल आहे, तिकडे आम्ही थांबलो आणि माझ्या बाळाला खूप राग आला आहे. माझ्या बाळाला मी ओरडले. आम्ही दोघं जण असे व्हिडिओ करणार आणि मग आम्ही पायनॅपल ज्यूस घेणार आहे. खूप छान हॉटेल आहे ना, आपल्याला पायनॅपल ज्यूस देता येते. हे बघ कमळ आहे, कमळ बनवले, कमळ. सो फायनली केरळमध्ये आल्याच्या नंतर काय खायचा हा प्रश्न होता आणि त्यामुळे आपण नॉर्मली मुंबईमध्ये सुद्धा डोसा, मेंदूवडा, इडली हे सगळं खातो, पण केरळमध्ये आल्यानंतर ह्याची टेस्ट म्हणजे ॲक्च्युअल टेस्ट, कारण त्यांचं हे प्रोफेशन आहे, त्यांचं हे कल्चर आहे, त्यांचं हे जेवण आहे. मग इकडे आल्यावरती पण हेच मागवणं बनतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलं की प्रत्येकी इडली, डोसा आणि मेंदूवडा हेच मागवलं. सो फायनली आता ते मेंदूवडा, इडली सांबार आणि मसाला डोसा आलेला आहे. येस, चला खाऊया. क्रिस्पी आहे फुल. खोबऱ्याची चटणी ना फार अशी कमी दिली, म्हणजे टेस्ट कशी. क्वांटिटी फारच कमी आहे. टेस्ट पण नॉर्मल आहे. मुंबईला त्यापेक्षा चांगलं बनवलं असं मी तरी म्हणेन. ओके टेस्ट आहे. ओके. माझी आई बोलली काय? कोण बोलला डायलॉग? अशी ही बोलली. तू बोलली? तू काय बोलली? काय बोलली? काय बोलली तू? तू काहीतरी बोलली ना. तुझी आई कुठे आहे? आई कुठे आहे? गडी आहे. सो फायनली पेटपूजा झालेली आहे आणि आमचं झाल्याच्या नंतर इथे खूप सारे आता यायला सुरुवात झाली आहे. भरपूर गाड्या, भरपूर आपली पेटपूजा झालेली आहे आणि आपण आता तयार आहोत पुढच्या जर्नीसाठी. ॲटलिस्ट 2 आवर्स तरी जातील अजून. त्याच्यानंतर रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे.
कुठे गेले? तोडायचं नाही फोन तोडलं तू सगळे काढून आणले फुलं आम्ही. माहिती नाही पण कोणीतरी दिलं. वाचून दाखवा कोणीतरी. कार पार्किंग वॉशरूम तिकडे. त्यातला वॉशरूम आहे कुठला आणि कार पार्किंग शब्द कुठला? कार पार्किंग वरचं आहे आणि खाली वॉशरूम तिकडे. खरंच त्यांना विचार. शौचालय तुला शौचालय दिले. आता ती भाषा कुठली ती पण सांग. तामिळ आहे. सॉरी केरला. इथे नार काम पार्किंग आणि अन्न आलं. कोकणी अन्न. नाही कोकणी अण्णा कसा बोलेल माहिती का? माय जया तिकडं आहे बघ ना तिकडं खाली होऊन ये. आम्ही जेव्हा इथून कोचीन पासून निघालो ना, एक वॉटरफॉल आमचा मिस झाला. पण आमची बस आहे त्यामुळे आम्ही कुठेही थांबतोय सध्या. आणि एक खूप सुंदर असं एक वॉटरफॉल दिसला ज्याचं नाव आहे, एरियाचं नाव त्याने सांगितलं की बाराला समथिंग. बाराला. बापरे शब्द खूप कठीण आहे. पण अर्थातच कोकण असो वा काही आपलं वॉटरफॉल म्हटलं का आपण थांबतोच. तर भारी वाटतंय. आणि पण रुद्र झोपलाय, राजा झोपलाय, त्यामुळे ते त्या दोघांनी नक्कीच ते मिस केलं. वॉटरफॉल इकडे. कुठलं? पुणे, मुंबई? या ठिकाणी आल्यावरती ना कोकणामध्ये गेलेले दूध पापेश्वराचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या इथे असं एक वॉटरफॉल होता. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. दूध पापेश्वराचं एक मंदिर होतं आणि तिकडे वॉटरफॉल होतं. सेम लाईक दॅट. असंच खूप शांत छान असं ॲटमॉस्फिअर होतं आणि तोच ॲटमॉस्फिअर मी या ठिकाणी अनुभवते. हां फक्त राजा रुद्राला सांभाळतो आहे आणि त्यामुळे दोघांना मिस केलं इकडे. इकडे छोटीशी मंकी फॅमिली पण आहे. चला आपली पलटण तिकडे आहे त्यामुळे आता आपण जाऊया आपल्या पलटणकडे. रुद्र झोपला होता पण येस त्याला उठवलं मी कारण इकडे आपण फिरायला चाललो आहेत आणि जर त्याने ते पाणी नाही बघितलं तर काय बघितलं. इथे बघितलं होतं ना ए मंकी फॅमिली सोनो. वाव केलं नाही काय मंकी फॅमिली. आपण खाऊ नाही आणलं त्यांना. हां इथे एक क्यूट ना मंकी फॅमिली आहे. बघायला खूप गोड वाटतंय की निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक छोटासा विसावा
ऊन खूप आहे, पण यार पाणी आहे, पाणी असेल आणि तिथे आपण नाही थांबणार, शक्यच होणार नाही. ए राजा, ए मंकी फॅमिली बघ. बोल ना, लेलो 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 काय अननस लेलो अननस. अननसला केरलामध्ये काय बोलतो? भर के जाओ. क्या बोलते? कोकणात झाला. मल्याळम में क्या बोलतो? अनारचका. अनारचका. अनर्चका अनर्चका अनर्चका. ऑल टाइम फेवरेट फूड आहे माझा. कुठेही गेलो ना, एकदा पायनॅपल ज्यूस, पायनॅपल स्लाइस. दादर दादर बोरवली. क्या बात कर रहे हैं? किधर रहते हैं? अरे इतना नजदीक का लोग है तो हम लोग तो काप रहे हैं खाने में. मारू का? मजा नाही. मार मार पाणी आहे. मारू का? असं मार अर्धा हे थांब, ते पाणी तर राहतं त्याला. मारायचं का? गोड आहे, थांब, गोड दे त्याला. हे धर. हॉटेलला वरती गेल्यावर पे पाणी पी. हा पडापड. 50 रुपयाचे. अरे 50 रुपये आहेत ना, आता देऊ नको. ते मग मला ते हॉटेलवरती जाऊन पे. पकड. अंकल वो थोड़ा सा मलाई वाला चाहिए, नारियल पानी पार्सल. सिर्फ ऊपर का नारियल पाणी पाहिजे. घरी घरी या नारियल पाणी म्हणजे उलटी करण्यासाठी घरी इकडे प्यायला पिऊ शकतो. एनर्जी येईल. बाजूला गोटी सोडा पण हे का इथं हे शिंगार कडी आहे. कांताराम रामपा एक गोटी सोडा. रामपा एक गोटी सोडा. बोला बोला. लोकल गाईड आहे. आम्ही लोकल हा, गाईड हा. आम्ही सॉरी कोकणातला गाईड आहे. अण्णप्पा गाईड आहे. हा तो धबधबा बघा. धबधबा सरळ आहे का निश्चित. पण हा धबधबा आहे ना, तो हा धबधबा असा वाकडा येतोय. हो. का सांगा? दगड वाकडे आहेत. अरे वा, संबंध काय? आता शोध लागलाय. आणि म्हणून त्या धबधब्याचं नाव ना वाराळ असं आहे. आता ती लँग्वेज प्रॉब्लेम आहे आपल्याला काय एवढं येत नाही लँग्वेजचं, पण त्यातलं असं वाराळ धबधबा असं म्हणतात. वाऱ्यासारखा धबधबा. खतरनाक आहे, मोठाच्या मोठा. रुद्रो इकडे बघा. मन कसं भारावून जातं. सो फायनली 12 वाजून गेलेले आहेत आणि अजून 2 तास असं ड्रायव्हरने सांगितलेलं आहे. मस्त एक पेटपूजा झाली आहे विथ स्वीट पायनॅपल आणि खरंच खूप मस्त स्वीट होता आणि खूप छान होतं. एक नारळ पाणी घेतलं आहे, पायनॅपल घेतलं आहे, अर्धा आम्ही तिथेच खाल्लं आणि अर्धा आम्ही सोबत घेतलं आहे. अजून 2 तास जायचे. घाट ऑलमोस्ट संपलेला आहे आणि अजूनही प्रवास चालू आहे. मस्त हिरवळ अशा घनदाट जंगलामधून एक असा रस्ता आहे आणि वळणं घेत तो प्रवास आता जवळ येत आहे. आयुर्वेद मेडिसिन में हमारे एक आदमी आपको साथ आएगा उसका एंट्री होता है 100 रुपीज़ पर पर्सन, लेकिन बच्चे लोग का नहीं गार्डन की. और दूसरा एप्रिल सफारी में मिनिमम 2 टिकट है और ऐसे बैठ सकता है. उसके लिए 600 रुपये आते हैं एक आदमी. एलिफेंट बैठेगा. आपको मोबाइल साथ में दे तो वीडियो से खींचते वो फ्री में 15-20 मिनट का रेट रहता है. डबल चैनल से भी ऑफ रोड के जैसा है. 15-20 मिनट का रेट. उसके लिए आपको सबसे हो तो
एक कपल का 600 रुपये. एक पर्सन. कुठे गेला हे कुठे गेला एक एक कपल को बच्चे को ओनर में भी टिकट सफारी करना है. उधर 800 रुपया है. फिर एक फोटो के लिए 50 रुपया. एक फोटो लेने के लिए 50 रुपया. मोबाइल आम्ही जिथे थांबलोय ना मुन्नारला जाताना स्पाइसेस गार्डन आहे आणि हत्तीची सफारी आहे. तर हत्तीची सफारी आहे पण आता सध्या काही तर असं काही इथं मूड नाही होत आहे हत्तीची सफारी वगैरे करायला. पण हा माझ्या नेबर होत्या सासू नेबर होत्या आई त्यांनी सांगितलं होतं की केरळमध्ये स्पाइसेस खूप छान मिळतात. तर मी आले आहे त्याच्यासाठी की मला स्पाइसेसमध्ये इंटरेस्ट आहे. तर बघूया आपण स्पाइसेसचं काय होतं. यार राजा एक हत्ती पाहिजे यार असा मला पण पाहिजे. जसं मी म्हटलं होतं केरळमध्ये स्पाइसेस खूप ओरिजिनल मिळतात त्यातलाच एक भाग आहे आणि त्यासाठीच मी आलेली आहे. तर इथून मला काय स्पाइसेस घेता आले तर मी नक्की घेणार आहे. माझ्या घरामध्ये ना दालचिनी खूप भरलेली असते त्यामुळे मी इकडे आले की परत एकदा दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेलं आहे आणि वेलची घेतलेली आहे आणि इट्स माय फेवरेट हिंग. ह्याच्याशिवाय माझं जेवण बनत नाही. तर अशा 4 गोष्टी मी इथून घेतलेल्या आहे आणि त्या नेबर आहेत ना त्यांनी सांगितलं होतं की केरळमध्ये स्पाइसेस ओरिजिनल मिळतात त्यामुळे हा तो खूप ठिकाणी ऐकलं होतं त्यामुळे तो एक भाग आहे की इथे आल्यावरती आम्ही स्पाइसेस घेतलेले. आणि मुळात ना ते काका हिंदीमध्ये बोलत आहेत आणि ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत आहेत तरी मी माझ्या मराठी लँग्वेजमध्येच त्यांच्याशी बोलते. पण जस्ट बिकॉज ऑफ प्राईस टॅग आणि नेम ह्याच्यावरून ते ओळखत आहेत की मी काय बोलते त्यांच्याशी. चढ वरती अजून हळू हळू खाली येताना हळूहळू ये. एक नंबर रे. हळूहळू यायचं हळूहळू न पडता हळूहळू खाली हळू ये हळू ये. भारी रे तू एक नंबर आहेस. हा तू 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 दाखव बरं तू दाखव चढून ये इथे इथे चढून दाखव. हां ए ह्याच्यावरती या पटापट ह्याच्यावर चढा इथपर्यंत उभे राहा पटापट. इशू चढ. ए राजा जरा हिच्या मागे उभा राहा जरा. ए बस आता पाठी वळून बघा. थांब रे जरा थांब ते लोक चढले. अरे बाबा थांब तू त्याचा पकडून उभा राहा. पाठी बघायचा हळू. हा इशू मागे बघ हळूच माझ्याकडे बघा तिघांनी. हळू उतरा रुद्र इकडे ये. इशू थांबा हळूहळू ताई उतरते. रुद्र नीट उतरा हळूहळू. एक गाणं ना सकाळपासून फार माझ्या डोक्यात नाचतोय पण त्याच्यासाठी चांगलं शूट काय होत नाही. हे त्याला मुंग्या आहेत. काटने वाला नहीं है ना ये. काटने वाला नहीं है. नहीं काटने वाला नहीं. कपड़ा दे दो मैं. त्याला मुंग्या आहेत. सर्व स्ट्रॉंग आहे. रडतो काय लागलं का रे. ए रुद्र इकडे ये. लागलं नाही ग त्याला तसं असं बरंच लागलं. अच्छा हाताला लागलं. दगडावर पडला पडला रे. अरे इथे ये ना रे. तू सांभाळ तू तर थांबायचा थांबणारच नाही रडायचा.
दुपारचे वाजतात 4 आणि 4ला आम्ही थोडंसं जेवण वगैरे झालं आहे आणि हे काय रानटी झाड आहे तिकडची. हो हो थांब. मला नको. सो रुद्रानी आणि राजानी मस्तपैकी फुलं जमा केलेली आहेत आणि आता आम्ही चाललो जंगल सफारीसाठी. आणि राणीच्या बागेत जायचा प्लॅन होता भाऊ बरोबर, पण तो थोडा फेल झाला आहे आणि आता इकडे आल्यासारखं आम्ही जंगल सफारी करणार आहोत. किती घेतले रे? हा किती घेतले? तू इकडे येऊन सगळ्यांचे मिळून 4,000 रुपये घेतले. म्हटलं आम्ही आता जंगल सफारी करायला. कोण कोण बघणार जंगल सफारी मध्ये? हा वाघ पकडणार आहे आणि मी हत्ती पकडणार आहे, हे आमचं ठरलेलं आहे. आणि तुला का हरण वगैरे भेटलं तर तू बघ. मी सस्सा खुश आहे. ना त्याला काहीतरी. तू जो उलटी केली तर बघा. आता मी आता कशी उलटी करा? निखिल तू कुठे बसतोय? झालं मागे बसतोस मागे बघूया, ऍडजस्ट करूया मागे. तुला आहे का जागा? राहू दे. हा चल चल. अरे ते 2 सीट आहे. सॉरी. हा बस बरोबर. दीपक कुठे बसलायस? भाई तू टेन्शन घेऊ नको. एक टाइमला भाई वडाप माहिती ना तिकडे बसून गेलोय गावाला. भाई त्याच्या हातावर लक्ष ठेव, बाकी काय नाही. अजून थोडा तू ते पण पातळ मधून दीपक अरे त्याला तेच धरा. तुला काय असेल ते बाबू? ते तू बस, तिला बसायला तू बरा बसायला दे तिला. ओके कोणाला ऑफ रोडला घेणार आहे. हॅलो केलं तिला बसायला दे. सो फायनली आम्ही चाललो आहोत जंगल सफारीला आणि मस्त असं बच्चे कंपनीवर. आणि मला हत्ती बघायला फार आवडेल. वाघ सिंह दूरची गोष्ट आहे, पण मला हत्तीला जवळून बघायचं. निखिल ऑफरोड बनवलेला आहे तो. भाऊची पण बॅटरी ना उतरली. गाडी चढेल काय? आरामात निखिल पण चढवी बाबा. आपण आता चाललो आहोत जंगल सफारीला आणि सेम घोडबंदर रोडची जी अवस्था असते ना, सेम ती अवस्था अशाच या रोडची आहे. आणि या रोडवरून गाडी चालल्याची आपण 4,000 पे केले आहेत. आणि इथे आपल्याला खूप सारे नाही, माहिती नाही किती प्राणी बघायला मिळतात, पण वाघ तर नक्कीच दिसेल. वाघ बघू आपण आता पुढे किती प्राणी. नाही दिसला तर घेऊन येईल त्याला. वाघ पकडणारा झोपलाय. दीपक
फुल हालून काढलंय. फ्रेश हॉटेलला नको उतर सकते समझो का उतर उतर नहीं सकते. अरे उतर सकते उतरवत नाही तो का आता पण बनलं एरोप्लेन मध्ये बसलेलो तेव्हा बनलेलं तसं. अरे टेकआउटच्या वेळेला पण काय वाटलं नाही. एरोप्लेन मध्ये कसं बाबू मजा आली ना. वाघ बघितलं ना. मजा आली. उल्लू बनाया. तो पण काय बोलतो उल्लू बनाया. आऊ दे रे चला रेमटावला. टोटल टोटल कितना किलोमीटर है? 1 मिनट. हे बघायला आलं. आवाज आता पुढे बस. मला रूम वर जायचं डोळे असे असे होत आहेत माझे आता. इकडे बा. नाही हा बरोबर आहे. मग देतो तुला. इकडे बस बस इथे खाली. चला चला. रुद्रा हलू नकोस. रुद्रा बस खाली तिथेच. पाऊस नाही आहे तो. हे शिंतोड्या हे बघ.